नमस्कार. माझं नाव श्रावणी प्रशांत देशमुख आणि सध्या मी BComच्या सेकंड इयरला शिकत आहे. आणि आज मी सुरू करते माझं नवीन यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे देव, देश आणि धर्म. तर या चॅनलवरती आपण काय करणार आहोत, तर या चॅनलवरती आपण संवाद साधणार आहोत. तो कोणत्या कोणत्या विषयांवरती, तर हिंदू धर्म, हिंदू धर्माचे महत्त्व, हिंदू धर्मांच्या सणांचे महत्त्व, हिंदू धर्मांच्या सणांमागील काय विज्ञान आहे, आपण ते का साजरे करतो, त्याच्या निसर्गाशी काय नातं आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांवरती आपण संवाद साधणार आहोत. तुम्हाला मी एक गोष्ट सांगू इच्छिते. याच महिला दिनाला म्हणजेच 9 मार्च 2025ला मी स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान या प्रतिष्ठानातर्फे एका वसाहतीशी गप्पा मारायला म्हणजेच संवाद साधायला गेले होते. तिकडच्या महिलांची, तिकडच्या लहान मुलांना मला जमेल माझ्या यथाशक्तीप्रमाणे संधी, नवनवीन कल्पना आणि सक्षमीकरणाचे काय महत्त्व आहे, महिलांचा आज काय रोल आहे समाजामध्ये, या सगळ्या गोष्टींवरती मी त्याची संवाद साधला आणि मला खूप छान वाटलं. तर असाच संवाद आपणही साधणार आहोत. हे एकतर्फी भाषण नसणार आहे, तर हा असणार आहे एक संवाद, ज्याच्यामध्ये तुमचाही असणार आहे सहभाग. तर तयार आहात ना तुम्ही हा संवाद साधायला? तर याच प्रवासाला पुढे नेत काही विषयांवरती मी बोलणार आहे. जसं की महिला सक्षमीकरण हा तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा झालाच, पण त्याचबरोबरीने स्वामी विवेकानंदांनी कल्पिलेली युवक पिढी म्हणजेच त्यांची विचारधारा आजच्या युवकांसाठी काय आहे, ज्याच्यामध्ये मीही येते. खरंय, समर्थ रामदास स्वामी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा आदर्शदायी जीवन प्रवास आणि असे बरेचसे मुद्दे जे आपल्याला शिकवतात की या महान व्यक्तिमत्वांसारखे आपण जरी नाही बनलो तरी त्यांच्यातले जे गुण आपण आत्मसात करू शकतो, अशा त्यांच्या गुणांविषयी आपण संवाद साधणार आहोत. पुढचा मुद्दा येतो अतिशय महत्त्वाचा, गरिबी, ज्याचा एक वास्तव कायम त्याच्यावरती चर्चा केली नाही जात, ते टाळलं जातं. तर अशा गोष्टींवरही आपण बोलणार आहोत. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुलिंग, जे रॅगिंग होत असतं कॉलेज, शाळांमध्ये एका विद्यार्थ्यावरती खूप रॅगिंग होत असतं आणि तो त्याच्याविषयी कुठेच संवाद साधत नाही, कारण या गोष्टींविषयी आपण आपल्या समाजात जास्त बोलत नाही. लक्षात ठेवा, हे एक भाषण नसणार आहे, हा एक संवाद असणार आहे आणि अशा विषयांवरती मला बोलायला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हालाही तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या शाळा, कॉलेज किंवा इतरत्र परिसरांमध्ये या विषयांवरती कार्यक्रम वगैरे ठेवायचा असल्यास खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तर हा एक असणार आहे खूप इंटरेस्टिंग प्रवास, जो मी एकटीने करणं अशक्य आहे. मला तुमच्या सगळ्यांची साथ तर नक्कीच लागणार आहे. तर तुम्ही बरोबर आलात तर हा प्रवास माझा नक्कीच खूप छान होईल, हीच मला आशा आहे. तर तुम्हाला जर वाटत असेल की आपणही आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जाऊया, आपल्या देव, देश, भक्ती, अध्यात्म या सगळ्याविषयी आपण संवाद साधूया, असं तुम्हालाही जर वाटत असेल तर तुम्हीही या माझ्या प्रवासामध्ये सामील झालात तर मला ते नक्कीच आवडेल. तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे असं तुम्हाला वाटलंच असेल. तर येताय ना तुम्ही माझ्यासोबत हा प्रवास करायला? तर तुम्ही आहात का उत्साही या प्रवासामध्ये माझी साथ द्यायला? आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या व स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या. जय श्रीराम, जय हिंद, जय भारत.